गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आत्ता 7:15 वाजले आणि हे आमचं कार्टून अजून झोपले. हे उठले. अय्यो कोण उठले? गुड्या राणी उठली का? गुड्या राणी झोपू झाला का? झाला नाही अजून झोपायचे? नाही झोपायचं. ब्लँकेट बघ किती घेतलीत. हे तिचं ब्लँकेट एक हिरो 2 आणि हे 3. तिकडे एक पडले 4 ब्लँकेट घेऊन झोपले 4. आणि शेजारी चिटकून झोपलं तेव्हा है ना. झोपा जरा अजून लय थंडी बाहेर. झोप अंगावर घे. हे आमदाराच्या बघा इथं भिजलीच रोप आहे. रोप तसं एकदम टाईट आहे. रोपाला काही नाव नाही. मस्त आहे. काड्या पण एकदम जाड. रमे मिक्स आहे ना. आमदार लागलं ते लावायला. आता आपल्याला पण जायचं लावायला लागायला. आपलं थोडं काम राहिलं. आपण एक 15-20 मिनटात ते काम करू मग येऊ. कारण हे पूर्ण वावर लावायचे तिथपर्यंत. काल रात्री याने भिजवलं होतं निम्मं वावर. आता इकडं का बोरच्या पाण्याने इकडे भिजवायचं काम चालले. ए लावू लागाय कोण कोण येणार रे? बरोबर. आणि वहिनी तिकडे त्याने तिकडून ते रात्री विहिरीत वाढलं होतं. वावर फक्त त्यांनी भिजून घेतले आणि इथं आता सध्या लावायची त्याची गडबडी. बापूचं वावर त्याला बिजली लावायची. आज त्या वावराला बिजली लावणार आहे. मला इकडं वाढीचं काम चालू आहे. जोडीला घेतले कोणत्या शेटला. ही सिस्टीम कशी, इथून पाणी आलं का इकडे द्यायचंच नाही. इथून डायरेक्ट इकडे तिथून फिरून गेलं का डायरेक्ट परत ह्या सरेल एकदाच द्यायचं. परत 12 द्यायच नाही. या दिलं का येणपर्यंत भिजत फक्त पहिल्यांदा जरा त्रास होईल भिजायला. नंतर एकदा भिजलं का मग टेन्शन नाही. नाही का? बरोबर ना बापू? बघा अशा पद्धतीने जोगाड केला आहे. चुकून सुरुवात होणार त्या बेंड्यापासून असं झिकझॅक पद्धतीने डायरेक्ट येणपर्यंत. गडी सकाळी चालाय गावाकडून झाल्या पण हा गडी हा आत्ताच आलाय. आमदारांनी इथून जोगाड केला था. नदीचं पाणी इथं बेंडा आलं ह्या. आणि इथून बघा त्याने ते पाईप जोडले. तर तिकडं पुढे सफेद पाईप दिसतं असं तिथून त्याने पाणी तिथं घेतलेलं आणि बाकी त्याचं बोरचं सोडलं होतं. आपण इकडे खाली वावराकडे होतो आणि गुड्डी आपल्या पाठी आली बघा. तिला आता तिकडे घरी सोडतो आणि मग आपण जाऊ फुलं लावायला. तेव्हा ती तिथं उभी राहिली. हे बघा हे उठल्या निघाल्या पाठी. चला नंतर ना तू बाबा बरोबर खाली या का. तर खिशात बसेल का डबा खिशात बसेल का? नाही बसणार. हातात घ्या. चल मित्र आम्ही चालले मला वाटलं हा पण येते काय पण हा चालला पाणी भरायला. सराय झाले ओढून बघायच नाही का सकाळी ओढत आता आमदार तिथे राहिला तर मला तिच्याकडे जायचंय. त्याला सकाळी म्हणलं तर मग आताचे काम उरकले. थोडं एक जाऊ थोडी त्याला मदत करू. मग तू काय गेलता? मग याला बारदाण्यात होतं आणि हा रिकामा चाललाय. किती सांगितलं? 25,000 ना. तर आपल्याला ही आता पाटासाठी बघा फाड्याचं इथं काम चालले. सर तर मी हे करतो सर. हां तर सर काय झालं आमचं नेमके बारदान राहिले घरी. आपल्या कोयत्याला एवढी दार नाही पण त्या मानाने बरी. कारण आपल्याला आता चालू लिंबाचा पाला नाही आणि ना त्याच्यामुळे आता चालवली. झालं का? रस्सी घ्या.
निघा. मी जाऊ. अरे मला आता चाललो तर खाली कोळसा घेऊन जातो. तू काय गडी यायचं. बघा मित्रांनो, आता आम्ही याच्यात गहू पेरलाय. पण आता आमच्या ह्या वहिनीबाई, या बघा वहिनीबाई, जरा इकडे बघा. हे आमच्या वहिनीबाई इथं वरम येऊ लागलेत गहू टाकायला. सगळीकडे गहू गेला पाहिजे, आम्हाला जास्त झाला पाहिजे. हा ना वहिनी, 2 तपाचे जास्त झालं पाहिजे. कोणती जागा सोडायची नाही. इकडे कुठे राणी बापू, बापू निघाले खाली. इकडं काही मम्मी लागली. कसं टाकले आणि मध्ये काम करणारा माणूस आहे बघा. काय खातोय रे तू? अयो, एवढी चॉकलेट खाली का ग? आणि मला आणि आपला अवजार बघा. आपण तिकडे टाकले. आता इथं थोडं राहिले. आता मम्मी वहिनी आले. आणि हा, आणि ह्या बघा, ह्या काम करू लागा येणाऱ्या ह्या सगळ्या आमचे मित्रमैत्रिणी आहे बघा. ह्या आमच्या मित्रमैत्रिणी तिथे गेल्यात. आणि ह्या सगळ्या आता येणार. आणि याच्यातलं गहू एक तर याचा गेले. वहिनी लागले त्यांना मारायला. ह्या तिकडे गेल्या सगळ्या. आता त्या किती उसकले तरी त्या परत खाली येणार आहे. ह्या आपल्या सगळ्या गावठी कोंबड्या आहेत. ह्या घरगुती आहेत, घरी तयार केलेल्या. आणि इकडं बापू आलाय. बापू कशाला आलाय आपण बघू. 2 जण या बघा, हे 2 जण इथं बसलेत. आणि हा काय करतोय रे तू? अय शंभू का चंबू, स्टेटस तू काय करायला लागली? आम्ही हा अंकुर गहू पेरलाय. अंकुर आता आम्हाला पूर्ण वावरात ते टाकायचे. बापू आलता पेंडा न्यायला. गाड्याने वळून बिळून ठेवली. एवढं तरी आम्हाला आणून तिकडे खाली, तिकडे फुलं वगैरे त्या साईडला फुलं केलीत. तिकडे खाली अजून 3-4 वावर राहिलेत. म्हणून त्याला रोटर मारायचं आहे. अशी आमची कामाची सध्या गडबडी. कारण ह्या वर्षी काय झालं, गहू लय लेट झाला. ह्या टायमिंगला आम्ही गेल्या वर्षी ओंब्या खाल्ल्या, त्या ओंब्या. आणि आत्ताशी आम्ही इथं गहू पेरले काल. इथं काल पेरलं आहे. आणि इथं आता आमचं हे इथं टोबायचं काम चालले. नको जाऊ.